हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर चला आज आपण कमेंटविषयी बोलणार आहोत. तर काय कमेंट आहे त्याविषयी आपण इथे पुढे बोलूया. तर चला मग इथे व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर चला आपण येऊया कमेंटवरती. तर मधुकर भाऊ यांची कमेंट आहे. त्यांचा असा प्रश्न आहे की मॅडम आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि आपल्या तोंडून आम्हाला कुक्कुटपालन व्यवसाय कशा प्रकारचा आहे हे समजला. तर कृपया कमेंटला उत्तर द्या की आपल्याकडे कोणत्या जातीच्या कोंबड्या आहेत, कारण अंड्यांसाठीच्या कोंबडी पालनासाठी कोणती जात वापरता येईल. उत्तर द्या. आपल्या व्हिडिओवरून समजते की कोंबडी ही मानवांसाठी बहुउपयोगी प्राणी आहे. तर बरोबर आहे तुमचं मधुकर राव भाऊ. तर कोंबडी ही खरंच खूप महत्त्वाची आहे. कोंबड्यांपासून आपण आपलं घर संसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालवू शकतो. अगदी 100 कोंबड्या केल्यानंतरच खूप चांगली गोष्ट असते. तर माझं फार्म हे खूप मोठं आहे. फार्मिंगमध्ये कोंबड्या पण जास्त आहे. मी फक्त समोरच्याला 100 कोंबड्याच करा असं सांगू शकते, कारण खूप खर्च आहे. असं शेती तुमच्याकडे स्वतःची शेती असेल तर त्याचा एवढा खर्च नाही, कोंबड्यांना एवढा खर्च नाही करावा लागणार आहे. घास असेल तर झाडपाला याच्यावरती कोंबड्या चांगल्या प्रकारे जे आहे त्यांचं पोषण होऊ शकतं. जर तुम्ही मका केली तर मका होऊ शकते, बाजरी होऊ शकते. अगदी त्यांना 100 कोंबड्यांना जास्त खायला पण लागत नाही आहे. तर आता तुम्ही विचारताय की अंड्यांसाठी कुठली कोंबडी करावी. तर अंड्यांसाठी तुम्ही कुठलीही कोंबडी करा, जी तुमच्या जवळच्या फार्मिंगमध्ये तुम्हाला मिळत असेल ती तुम्ही कुठलीही कोंबडी करा, तर ती तुम्हाला फायद्याचीच राहणार आहे. अगदी तुम्ही आमच्याकडनं जरी पिल्लं घेऊन केले तरी तुम्हाला अगदी 4 महिने दिवाळीपर्यंत लॉट तुमचा अंड्याला येऊन जाईल. पण आणि आमचं जे आहे गावरान पोल्ट्री फार्म आम्ही कसं मॅनेज करतो हे पण मी तुम्हाला ते सांगणार आहे. इथे जे आहे कोंबड्या आमच्या अंड्यावर आलेल्या आहेत. 4 महिन्यामध्ये ह्या कोंबड्या माझ्या अंड्याला आलेल्या आहेत. सगळ्या कोंबड्या नाही आहे, पण बऱ्यापैकी माझ्या ज्या कोंबड्या आहे यातल्या 4 महिन्यातच अंड्याला आलेल्या आहेत. नंतरच्या आता हळूहळू अंड्यावरती येत आहेत. तर आत्ता सगळ्या कोंबड्या ज्या आहे त्यातल्या पण बऱ्याचशा कोंबड्या अजून अंड्यावर यायच्या बाकी आहे. तर कुठलीही कोंबडी करा, चांगलीच आहे अंड्यासाठी. फक्त एवढं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ना, मग तुम्ही तो लवकर घ्या. कारण करणार आहे, घेणार आहे, कुठलं आणायचं हे करायचं तुम्ही विचार करता आहेत घ्यायचा ना, तर आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्याजवळ अगदी 8-10 किलोमीटर अंतरावर एखादी हॅचरी असेल किंवा तुम्हाला फोनवरून कुठं पिल्लं डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊन घेऊन येणार असेल. तुमची सोय पण तशीच पाहिजे. जरी तुम्ही 100 पिल्लं करणार असाल तर तुमची छोटी पोल्ट्री असणं गरजेचं आहे. खूप मोठी जागा नाही लागणार आहे 100 कोंबड्यांना, पण व्यवस्थित तेवढं पाहिजे. असं नाही पाहिजे की एखादा मुंगीस आला पिल्लं घेऊन गेला, अशा गोष्टी होता कामा नये. व्यवस्थित हे कोंबड्यांचं जरी करायचं म्हटलं तर तुम्ही थोडी जागा करा, कारण रात्री कोंबड्यांना एवढी जागा लागत नाही आहे. दिवसभर अगदी तुम्ही एखाद्या गुंठ्याची जाळी जरी केली, माझी जी जाळी आहे 20 गुंठ्याची आहे, तर तुम्ही 1 गुंठ्याची जरी जाळी केली दिवसभर त्यांना बाहेर फिरायला तरी भरपूर जाळी होईल. बजेटनुसार करायचं आहे तुम्हाला, जास्त असं नाही. पण बजेट तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही करू शकता. पण नसेल बजेट तर ज्यांचं हा व्हिडिओ तर बऱ्याच जणांपर्यंत पोहोचणार आहे, तसं मी सगळ्यांनाही सांगते आहे की तुम्ही अशा पद्धतीने जे कोंबडी पालन करायला चालू करा. आता मोकळ्या कोंबड्या सोडल्यानंतर त्यांच्यामध्ये नॅचरल एक म्हणजे किडे मकोडे खाण्याचं त्यांच्यामध्ये एक सेन्स असणार आहे. अगदी पहिले लोक कसे की कोंबड्या बाहेरच सोडायचे, बाहेरच खायच्या कोंबड्या, अगदी थोडेसे धान्य फेकायचं की झालं कोंबड्यांचं. तर अशा पद्धतीने आपल्या फार्मवरती पण आहे. मी बाहेर पण जे आहे तर असं खाद्य टाकलेलं आहे. ज्यावेळेस माझ्या लॉट होते तर 3-3.5 कोंबड्या एकाच वेळी आपल्या फार्मवरती मोठ्या झालेल्या आहेत. अशा कंडिशनमध्ये आपण पण फार्म चालवलेला आहे. फक्त यावर्षी कोंबडे जास्त निवडले गेल्यामुळे फार्म जो आहे आपला आता कमी भरलेला दिसत आहे. कारण तरी पण ह्या खूप मला वाटतं 400च्या आसपास कोंबड्या असाव्यात, कारण कोंबडे निवडले गेलेले आहेत आणि कोंबडे सेल झालेले आहेत. कारण कोंबडे एवढे ठेवून त्यांचं खाद्य वगैरे खूप वाढतं, खायला खर्च वाढतो. मग ते सेल केल्यानंतर त्यांचा खर्च माझा कमी झालेला आहे. आणि मी खूप लहानपणीच कोंबडे मला वाटतं की 3-1 महिन्याचे असतील तेव्हाच सेल केलेले आहे. आणि मग तसं कसं होतं की एकदम पैसा येतो जेव्हा आपण एकदम सेल करतो, तर त्याचा पैसा एकदम येतो. तर एक कोंबडा सेल करायला पण मला जे आहे खूप दिवस गेले असते. आणि म्हणजे त्याच्यामध्ये 2 कोंबड्या आज सेल केले, उद्या 2 केले, तर डेलीचा माझा कोंबड्यांचा जो खर्च आहे खाण्याचा तो तसाच चालू राहिला असता. तर त्यामुळे आम्ही एकदम कोंबडे जे आहे विकायचा निर्णय घेतला आणि ज्येष्ठ महिन्यातच आम्ही ही कोंबडी विकून टाकलेले होते. आता माझ्या कोंबड्या ही 7 महिन्याच्या आहेत. आणि कोंबड्या ज्या आहे तर
ह्या खूप 6 महिन्यानंतर अंड्याला येतात, हे पण लक्षात घ्या. आता हे कोंबड्या लवकर आलेल्या आहेत, तर प्रत्येक कोंबडीची जात असते, म्हणजे तिचं खाणंपाणं व्यवस्थित असतं. जातीवर नाही जायचं. कोंबड्यांच्या व्यवस्थित खाणपान आपण कशी करतो व्यवस्थित त्याच्यावरती असतं. कोंबड्यांना एकदम लेअरचंच खाद्य जर चालू ठेवलं तर कोंबड्या जास्त अंडे देतात. आणि खूप जास्त असं मकाचा भरडा वगैरे अशा कंडिशनमध्ये कोंबड्यांचे अंडे थोडेफार कमी होतात. तर लेअरचं खाद्य हे सकाळ संध्याकाळ दिलं तर 100% अंडे निघतात. आणि खूप मला वाटतं 100मध्ये 20 कोंबड्या अंडे देत नसतील असं होतं. तर तुमच्या आसपास तुम्ही चौकशी करा की आसपास कुठला फार्म आहे का, फार्ममध्ये पिल्लं मिळतात का, किंवा तुम्हाला घेताना मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पिल्लंच घ्या. कमी पैशामध्ये फार्म चालू करा, कारण पिल्लांना कमी पैसे लागत आहेत आणि पटपट मोठे पण होऊन जात आहेत. आणि घरगुती आपण कुपनचे तांदूळ घालू शकतो, त्यांना गव्हाचा भरडा खायला घालू शकतो आपण अशा आणि त्यांना खाद्य जे आहे ना, फीड जे आहे ना, तर ते 1 महिना चालू ठेवायचं आहे पिल्लांना. पण मार्केटमध्ये मिळून जातं तुम्हाला, लहान पिल्लांचं पण खाद्य मिळतं. 1 महिन्यापर्यंत कोणतं खाद्य पिल्लांना घालायचं त्याची पण माहिती तुम्हाला म्हणजे जिथे तुम्हाला खाद्य मिळेल तो तुम्हाला ती गुणी बरोबर देईल खाद्याची. आणि जरी तुम्हाला महिनाभर खाद्य नसेल घालायचं, तुम्ही 15 दिवस का होईना पण चांगलं असं खाद्य कोंबड्यांना घाला, नाहीतर ही अशी वीक कोंबडी होईल तुमची. आता ही कोंबडी बघा माझी कशी वीक झालेली आहे. सगळ्यांना प्रॉपर सारखंच फीड चालू आहे, तरी पण ही कोंबडी वीक कशी झालेली आहे. तर फार्मिंगमधल्या सगळ्याच कोंबड्या चांगल्या राहतात असं नाही आहे. तर अशा माझ्या 7-8 कोंबड्या वीक निघलेल्या आहे याच्यामधल्या. तर ह्या कोंबड्या ज्या आहे आपल्याला सेल करायच्या आहे नॉनव्हेजसाठी, अंड्यासाठी या गिरायकाला या कोंबडी द्यायची नाही आहे. कारण ही कोंबडी कालांतराने मरणार आहे, आपल्या इथे मरणार आहे तर त्यांच्या घरी जाऊन पण. आणि हिची जी आहे ना तर व्यवस्थित जास्त कोंबड्यांमध्ये ही राहिलेली असेल उपवाशी कोंबडी, हिला कमी खायला मिळालेलं आहे. आणि ही साईडलाच राहिलेल्या कोंबड्या असतात, तर यांना खायला प्यायला व्यवस्थित मिळत नाही आहे. मग ह्या साईडलाच राहतात आणि बारीक राहतात. नंतर कोंबड्या असं चालत आल्यानंतर पायवी देतात आणि ह्या लंगड्या होतात आणि कालांतराने मरून जातात. म्हणून ह्या कोंबड्यांना साईडला एक छोटंसं एक जागा करून ठेवायची आणि ते टाकून द्यायच्या. थोड्या दिवसात चांगला झाला की पुन्हा याच्यामध्ये मिक्स करायच्या. तर आता हेल्दी पोल्ट्री तुम्ही बघू शकता. आता सकाळची वेळ आहे, भांडे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता जे आहे तर पोल्ट्रीची भांडे आहेत, खूप घाण झालेली ही पाणी. रात्रभरचं जे पाणी आहे ते खूप घाण होतं, कोंबड्या घाण करतात पाण्यामध्ये पण. आणि आता ही भांडी स्वच्छ धुवून काढायची आहे. भांडे स्वच्छ धुताना मला वेळ लागतो, कारण भांडं चिकट होतं. औषधं टाकले जातात ड्रममध्ये तिकडे, त्याच्यामुळे भांडं चिकट होतं. तर लहानपणी मी कोंबडी लहान असताना आयुर्वेदिक पद्धती वापरली होती, त्याच्यामध्ये मी खूप हळदीचं पाणी, गुळाचं पाणी असे कंडिशनमध्येच कोंबड्या वाढवलेल्या आहेत. आणि लिंबाचं पण पाणी द्यायचे मी. उन्हाळा होता, लिंबू पाणी पण मी कोंबड्यांना द्यायचे. जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे ना माणसांच्या, तेच मी कोंबड्यांसाठी देऊन बघायचे आणि त्याचा रिझल्ट पण मला चांगला आलेला आहे. तर कोंबड्या रात्रीच्या वेळी इथे वरती बांबूचं केलेलं आहे बघा, हे रॅकसारखं तिथं बसतात. आणि इथं मी आणलेला आहे मकाचा भरडा. तर सकाळीच मकाचा भरडा मी इथे गिरणीमध्ये करून ठेवते. आणि कोंबड्यांना जे आहे, मला एवढ्या कोंबड्यांना किती लागतं हे याचा अंदाज आलेला आहे, तर मग मी अर्धी गुणी खाद्य इथं आणते. तर या मकाचा भरड्यामध्ये आपण आपलं लेअरचं खाद्य पण मिक्स करून टाकू शकतो. आपण खाद्य टाकायचं म्हटलं आपल्या अंदाजाने कसंही करून टाकू शकतो. फक्त सांगेल एवढंच की लेअरचे आणि कोंबड्या आहे जास्त अंड्याला येतात, त्याच्यामुळे त्याला लेअरचं खाद्य कोंबड्यांना का देतात, कारण सगळ्या कोंबड्या अंड्याला लवकर यावे म्हणून त्यांना जे लेअरचं खाद्य चालू करायचं आहे. 4 महिन्याच्या नंतर केलं तरी चालतं आणि मग कोंबड्या पटकन अंड्याला येतात. आणि इथे जे आहे पलीकडे 2 सेक्शन आहे. आता आपल्या हॅचरीतले पिल्लं निघाल्यानंतर पुढे आपल्याला इथे जागा करायची, लाईट करायचं आहे, पिल्लांना टेम्परेचर मेंटेन करायचे, अशा गोष्टी होणार आहे. पिल्लांच्या ऑर्डरला आपल्याला भरपूर कमेंट येत आहेत, तर लवकर तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, त्याच्यामध्ये नंबर राहणार आहे, मोबाईल नंबर राहणार आहे, आपला पोल्ट्रीचा ॲड्रेस कुठं आहे ते पण तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जमत असेल, परवडत असेल आणि लांब वाटत नसेल तर नक्की तुम्ही आपल्या पोल्ट्रीला व्हिजिट करा. नंबर जो आहे तो पण तुम्हाला स्क्रीनवरती इथे दिला जाणार आहे, पण तो आता म्हणजे तुम्हाला एवढं 2-4 दिवसामध्ये हा नंबर मिळून जाईल. ज्यांना पिल्लं घ्यायची आहे, एखाद्या वेळी उद्या पण हा व्हिडिओ अपलोड होईल, नंबर कोणता आहे आणि काय आहे. तर तुम्हाला हे आपल्या गावरान पोल्ट्री फार्मला व्हिजिट करायचं असेल ना, तर तुम्ही नक्की करू शकता त्यावेळी. आणि तुम्हाला नक्की वेळ टायमिंगनुसारच येऊन भेट द्यावी लागणार आहे. ते पण तुम्हाला पिल्लं वगैरे घ्यायची असेल तर नक्कीच घ्यायची असेल तरच फोन करा, किंवा मग नसेल घ्यायची तर उगीचच आम्हाला घ्यायची म्हणून कमेंट करा आणि नंबर मिळाल्यानंतर फक्त चौकशी करा असं नाही आहे. तर तुम्हाला प्रॉपर पिल्लं घ्यायची असेल तर फोन करा,
कारण मग काय होतं की जे घेणारे ते राहतील बाजूला आणि तुम्ही लांबचे असाल तर तुम्ही पण घ्यायला येणार नाही, असं व्हायला नको. म्हणून मी सांगते की तुम्हाला जर पिल्लं खरंच वाटत असेल तर त्या नंबरवरती तुम्ही फोन करा, तुम्हाला पिल्लं मिळून जातील. आणि थोड्या दिवसामध्ये आपल्याकडे नवीन नंबर येणार आहे, जेव्हा आपला पोल्ट्री फार्मिंगचा नवीन नंबर येईल तो पण तुम्हाला मी इथे नक्की इथे स्क्रीनवर टाकणार आहे. कारण आता जी नंबर आहे तर हेच फक्त आमच्या घरातले नंबर तुमच्याकडे जाणार आहे, जे की माझ्या मिस्टरांचा नंबर राहील, तर तुम्हाला डायरेक्टली त्यांच्याशी इथे बोलता येईल. तर तुम्ही त्यांच्याशी बोला आणि पिल्लू तुम्हाला मिळणार आहे. ॲड्रेस पण तुम्हाला फोनवरतीच मिळेल, कारण मी इथे कमेंटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲड्रेस नाही सांगू शकणार आहे. कारण काय होतं की व्हिडिओमध्ये नाही सांगायचं असतो ॲड्रेस, आणि ते तुम्ही एकतर इंस्टाग्रामला किंवा माझं इंस्टाग्राम अजून नाही आहे, मी ते पण तुम्हाला सांगते, पण माझं बंद आहे इंस्टाग्राम, त्यामुळे मी फेसबुक इंस्टाग्राम अजून वापरत नाही आहे. तर फक्त तुम्हाला मी नंबर देणार आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून बिझनेससाठी रिलेटेड क्वेश्चन तिथे विचारू शकता. तुम्हाला जे आहे मार्गदर्शन मिळणार आहे. तर मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर जास्त मिळणार आहे. तुम्हाला फक्त पिल्लांसाठी घ्यायचं आहे म्हणून, बिझनेस म्हणून तुम्हाला तिथे फोन करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एवढे 1-2 दिवसात नंबर येणार आहे. खूप कमेंट आहे की नंबर नाही आहे, मोबाईल नंबर नाही आहे आणि नंबर का देत नाही आहे म्हणून. तर चला, मी तुम्हाला एवढं सांगते की मधुकर भाऊराव यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. फक्त फार्मला चालू करा, व्यवस्थित फार्म करा. तर चला, अशा पद्धतीने मी आशा करते की तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, आवडली माहिती असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एका पोल्ट्री फार्मिंगच्या नवीन व्हिडिओबरोबर लवकरच भेटूया. तोपर्यंत मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. चला, टाटा आणि बाय बाय.